महाराष्ट्राच्या हिरव्या डोंगरांमध्ये वसलेल्या एका छोट्या गावात अवनी नावाची एक तरुण स्त्री राहत होती. अवनी विठ्ठल भगवंताची निष्ठावान भक्त होती आणि त्यांच्यावरील तिचा विश्वास अटूट होता. ती दररोज तासनतास त्यांची पूजा करायची, त्यांना फुले आणि फळे अर्पण करायची आणि त्यांच्या स्तुतीत भक्तिगीते गायची. एक दिवस अवनीचा वडील आजारी पडला. गावाचा वैद्य त्यांना बरा करू शकला नाही आणि अवनीचा परिवार हतबल झाला. परंतु अवनीने आशा सोडली नाही. तिने विठ्ठल भगवंताला मन लावून प्रार्थना केली. त्यांना तिच्या वडिलांना बरे करण्याची विनंती केली. काही दिवसांनी एक भटकंती साधू गावातून गेला. त्याने अवनीच्या दुःखद घडामोडी ऐकल्या आणि मदत करण्याची ऑफर दिली. त्याने अवनीला सांगितले की तिच्या वडिलांची आजारपण हे एका मत्सरी शत्रूने त्यांच्यावर टाकलेला शापाचे परिणाम होते. ऋषीने सांगितले की शाप तोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दूरवरच्या पर्वताच्या शिखरावर उगवणारा एक दुर्मिळ औषधी वनस्पती शोधणे होय. अवनीने औषधी वनस्पती शोधून तिच्या वडिलांना वाचवण्याचा निर्धार केला. तिने प्रवासाला सुरुवात केली. घनदाट जंगलातून आणि धोकादायक पर्वतांवरून प्रवास केला. मार्गावर तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, परंतु तिने कधीच आशा सोडली नाही. तिला माहीत होते की विठ्ठल भगवंत तिच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि तिला औषधी वनस्पतीपर्यंत मार्गदर्शन करतील. अखेरीस अनेक दिवसांच्या शोधानंतर अवनीला औषधी वनस्पती सापडली. तिने काळजीपूर्वक ते गोळा केले आणि तिच्या गावात परतली. ऋषीने औषधी वनस्पतीपासून औषध तयार केले आणि अवनीच्या वडिलांना दिले. काही दिवसांतच तिचे वडील बरे झाले. अवनीचा परिवार आनंदाने भरून गेला आणि त्यांनी विठ्ठल भगवंताचे आशीर्वादांसाठी आभार मानले. परंतु अवनीला माहीत होते की तिच्या वडिलांच्या बरेपणाचे कारण तिचा विश्वास आणि दृढनिश्चय होता. तिने विठ्ठल भगवंताची अधिक निष्ठेने पूजा करणे सुरू ठेवले, कारण तिला माहीत होते की ते नेहमीच तिच्यासाठी आहे.